नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आपण घर्षण या टॉपिकमधील भारत स्किल या पुस्तकात असलेली उदाहरणे पाहत आहोत. आणि या उदाहरणामध्ये पहिलं उदाहरण बघा. या पहिल्या उदाहरणामध्ये अ फोर्स 50 न्यूटन इज रिक्वायर्ड टू मूव्ह अ मास ऑफ 40 किलोग्रॅम ऑन अ फ्लॅट सरफेस हॉरिझॉन्टली ॲट अ कॉन्स्टंट वेलॉसिटी. फाइंड द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. 9.8 न्यूटन इज इक्वल टू 1 किलोग्रॅम. इथे मित्रांनो बल जे दिलेलं आहे आणि पदार्थाचं जे वजन दिलेलं आहे ते वेगवेगळ्या एककांमध्ये आहे. एक तर न्यूटनचं रूपांतर किलोग्रॅममध्ये करा किंवा किलोग्रॅमचं रूपांतर न्यूटनमध्ये करा, म्हणजे आपल्याला घर्षण गुणक सहजपणे शोधता येईल. इथे फोर्स 50 न्यूटन दिलेलं आहे आणि जे वजन आहे पदार्थाचं ते 40 किलोग्रॅम दिलेलं आहे. तितक्याच किमतीचं प्रतिक्रियाकारक बल हे उत्पन्न होत असल्यामुळं 40 गुणिले 9.8 म्हणजे 392 न्यूटन हे आपण पदार्थाचं वजन किंवा नॉर्मल रिॲक्शनचं फोर्स हे घेणार आहोत. आणि घर्षण गुणक याची किंमत ही एफ अपन या आर या सूत्रानं काढली जाते किंवा दिली जाते आणि त्यामुळे ती किंमत 50 भागिले 392 येईल. आणि 50ला जर 392ला भागलं तर 0.1275 म्हणजे 1275 मिळेल. त्यामुळं घर्षण गुणक हा 0.1275 येईल. या गुणकाला कोणत्याही पद्धतीचं एकक लावायचं नाही. दुसरा प्रश्न बघा. दुसऱ्या प्रश्नामध्ये अ व्हेकल हॅव्हिंग वेट ऑफ 800 किलोग्रॅम इज मूव्हिंग ऑन अ रोड. If the coefficient of friction between tires and road surface is 0.3, then calculate the force of friction. म्हणजे या ठिकाणी जे एक वाहन आहे त्या वाहनाचं वजन हे 800 किलोग्रॅम आहे आणि त्या वाहनाचे टायर आणि रस्ता यांच्या दरम्यान जो घर्षण गुणक आहे तो 0.3 आहे. तर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की घर्षण बलाची किंमत किती किंवा लावलेलं बल किती, असा प्रश्न विचारलेला आहे. लावलेलं बल आणि घर्षण बल हे एकमेकांना पूरक असतात हे आपल्याला माहिती आहे. त्याच पद्धतीनं पदार्थाचं वजन आणि प्रतिक्रियाकारक बल हे एकमेकांना पूरक असतात हे देखील आपल्याला माहिती आहे. तर मित्र हो, इथे म्यूची किंमत 0.3 दिलेली आहे. आर बरोबर 800 किलोग्रॅम घ्यायला काय हरकत नाही आणि इथं एफची किंमत आपण शोधणार आहोत. तुम्हाला म्यू बरोबर एफ अपॉन आर हे सूत्र माहिती आहे आणि त्या हिशोबानं 0.3 बरोबर एफ भागिले 800 किंवा एफची किंमत 0.3 गुणिले 800 म्हणजे थोडक्यामध्ये 240 ही सहजपणे येणार आहे. अर्थातच ही किंमत किलोग्रॅममध्ये असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3मध्ये अ सॉलिड वेइंग 50 किलोग्रॅम इज प्लेस्ड ऑन अ सॉलिड सरफेस. How much force is required to move the block when coefficient of friction is 0.25 between block and surface. म्हणजे या ठिकाणी एक पदार्थ 50 किलोग्रॅम वजनाचा आहे. प्रतिक्रियाकारक बल हे 50 किलोग्रॅमचंच उत्पन्न होईल. इथे ब्लॉक आणि जो पृष्ठभाग आहे यांच्या दरम्यान 0.25चा घर्षण गुणक आहे हे लक्षात घ्या आणि त्यामुळं बल किती लावावं लागेल हे विचारलेलं आहे. तर इथं म्यूची किंमत 0.25, प्रतिक्रियाकारक बल हे 60 किलोग्रॅम म्हणजे वजना इतकं आणि फोर्स ही आपल्याला माहिती नाही आहे. तर म्यू बरोबर एफ अपॉन आर हे सूत्र माहिती असल्यामुळं 0.25 बरोबर एफ भागिले 50 म्हणजे थोडक्यात एफची किंमत 0.25 गुणिले 50 अशी लिहिता येईल आणि ती किंमत 12.5 येईल. 12.5 हे जे बल आहे हे किलोग्रॅममध्ये असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा. प्रश्न क्रमांक 4मध्ये अ रेल्वे वॅगन वे 1250 टन्स. इफ द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन इट अँड द रेल्स इज 0.003, फाइंड द फोर्स रिक्वायर्ड टू मूव्ह द वॅगन. म्हणजे रेल्वेची जी वाघीण आहे या वाघिणीचं वजन हे 1250 टन आहे आणि जे वाघीण किंवा डबा आणि रेल्वे डबा आणि रेल्वे म्हणजे थोडक्यात रूळ यांच्यामधला घर्षण गुणक हा 0.03 दिलेला आहे. तर
ही वाघीण हलवण्यासाठी किती बल लावावं लागेल असा प्रश्न विचारलेला आहे. तर इथं सहज आपल्या लक्षात येतं आहे की इथं प्रतिक्रियाकारक बल हे 1250 टन आहे आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा 0.025 आहे आणि इथं एफ विचारलेला आहे. म्यू बरोबर एफ अपॉन आर ही सूत्र जर आपण घेतलं तर इथे 0.0003 बरोबर एफ भागिले 1250 म्हणजे थोडक्यात एफची किंमत 0.003 गुणिले 1250 इथे किंमत 3.75 टन इतकी येते. किलोग्रॅममध्ये जर विचारली तर याला 1000ने गुणायला लागेल म्हणजे 3750 किलोग्रॅम अशी येईल. मात्र तशी ती विचारलेली नसल्यामुळे 3.75 मेट्रिक टन हे आपलं उत्तर असणार आहे. पाचवा प्रश्न बघा. पाचव्या प्रश्नामध्ये अ बॉडी ऑफ मास 100 किलोग्रॅम रेस्ट ऑन हॉरिझॉन्टल प्लेन. The angle of friction between body and plane being 0.025, find the work done in moving the body through the distance of 16 meter along the plane. म्हणजे या ठिकाणी कार्य विचारलेलं आहे. म्हणजे आता इथं पुढची एक स्टेप जास्त विचारलेली आहे. म्हणजे बल दिलं आणि विस्थापन दिलं तर आपल्याला सहजपणे कार्य करता येतं. तर पहिल्यांदा आपण इथे पदार्थाचं वजन हे 100 किलोग्रॅम म्हणजे थोडक्यात जे प्रतिक्रियाकारक बल आहे ते सुद्धा 100 किलोग्रॅम असेल. इथे घर्षण गुणक 0.025 आहे आणि विस्थापन आहे ते 16 मीटरचं दिलेलं आहे. हे पहिल्यांदा लिहून घेऊया. इथं म्यूची किंमत एफ अपॉन आर या सूत्रामध्ये 0.025 बरोबर एफ भागिले 100 असं लिहिता येईल. म्हणजे इथे एफची किंमत ही 0.025 गुणिले 100 म्हणजे 2.5 किलोग्रॅम इतकी येणार आहे. मित्र हो, कार्य म्हणजे पदार्थाला लावलेलं बल आणि विस्थापन यांचा गुणाकार असतो आणि या हिशोबानं तुम्हाला कार्य बरोबर लावलेलं बल गुणिले विस्थापन म्हणजे 2.5 गुणिले 16 असं करावं लागेल आणि यांचा गुणाकार प्रत्यक्ष केला तर 40 येणार आहे. त्यामुळे 40 किलोग्रॅम मीटर इतकं कार्य झालेलं आहे. तर इथं सूत्र एकक लिहिताना किलोग्रॅम मीटर असं लिहायला पाहिजे. सहावा प्रश्न बघा. सहाव्या प्रश्नामध्ये अ बॉडी ऑफ मास 20 किलोग्रॅम रेस्ट ऑन हॉरिझॉन्टल प्लेन. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन प्लेन बॉडी अँड प्लेन इज 0.3. फाइंड द वर्क डन इन मूव्हिंग द बॉडी थ्रू द डिस्टन्स ऑफ 10 मीटर. मगाच्यासारखंच गणित आहे. इथे दिलेल्या गोष्टींमध्ये पदार्थाचं वजन 20 किलोग्रॅम असल्यामुळं प्रतिक्रियाकारक बल आर बरोबर 20 किलोग्रॅम येईल. घर्षण गुणक म्यू बरोबर 0.3 येईल. फोर्स विचारलेला आहे त्याच पद्धतीनं कार्य देखील विचारलेलं आहे. विस्थापन एस बरोबर 10 मीटर दिलेलं आहे. प्रथम पहिल्यांदा आपण फोर्स शोधूया. म्यू बरोबर एफ अपॉन आर या सूत्रामध्ये किमती टाकल्या तर 0.3 बरोबर एफ भागिले 20 म्हणजे एफची किंमत 0.3 गुणिले 20 थोडक्यामध्ये 6 किलोग्रॅम इतकी येणार आहे. कार्य बरोबर लावलेलं बल गुणिले विस्थापन म्हणजे इथं 6 गुणिले 10 म्हणजे 60 किलोग्रॅम मीटर इतकं हे कार्य घडणार आहे. सातवा प्रश्न बघा. सातव्या प्रश्नामध्ये अ बॉडी ऑफ मास 2000 किलोग्रॅम मूव्ज अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर्स इन 5 seconds. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन बॉडी अँड floor is 0.3. Find horizontal force required to move the body and horsepower absorbed against friction. म्हणजे या ठिकाणी मित्र हो लक्षात घ्या की इथं पदार्थाचं वजन 2000 किलोग्रॅम दिलेलं आहे म्हणजे प्रतिक्रियाकारक बल 2000 किलोग्रॅम. इथे घर्षण जो गुणक आहे तो 0.3 दिलेला आहे आणि पदार्थचं विस्थापन हे 10 मीटर आहे आणि ते 5 सेकंदात झालेलं आहे म्हणजे वेळ दिलेली आहे. तर या गोष्टी लिहिल्यानंतर आपल्याला इथं कार्य आणि शक्ती देखील काढायची आणि पुन्हा शक्तीचं जे काही युनिट असेल ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. तर इथं मित्रांनो लक्षात घ्या म्यू बरोबर एफ अपॉन आर या सूत्राच्या सहाय्यानं इथं 0.3 बरोबर एफ अपॉन 2000 म्हणजे एफची किंमत 0.3 गुणिले 2000 म्हणजे थोडक्यामध्ये 600 किलोग्रॅम येत आहे. कार्य बरोबर बाह्यबल गुणिले विस्थापन या हिशोबानं 600 गुणिले 10 केलं तर तुम्हाला सहजपणे लक्षात येईल
600 गुणिले 10 म्हणजे 6000 किलोग्रॅम मीटर इतकं कार्य या ठिकाणी घडतं. आता इथे शक्ती विचारलेली आहे. शक्तीबरोबर कार्य भागिले वेळ, या हिशोबानं आपण शक्तीची किंमत 6000 भागिले 5 म्हणजे थोडक्यात 1200 किलोग्रॅम मीटर पर सेकंद अशी सहजपणे लिहू शकतो. जर या ठिकाणी हॉर्स पॉवर आपल्याला विचारले असेल तर 1 हॉर्स पॉवर म्हणजे 75 किलोग्रॅम मीटर पर सेकंद असतं. त्याच्यामुळं इथे या सूत्रामध्ये 75ला भागायला लागेल आणि 1200 भागिले 75 जर तुम्ही केलं तर सहजपणे तुम्हाला उत्तर 16 मिळेल. म्हणजे 16 हॉर्स पॉवर हे या ठिकाणी वापरले गेलेले असणार आहेत किंवा फ्रिक्शनला ओव्हरकम होण्यासाठी 16 हॉर्स पॉवर आपल्याला लागणार आहेत. 8वा प्रश्न बघा. 8व्या प्रश्नामध्ये अ व्हेकल इज मुव्हिंग ॲट 50 किलोमीटर पर आवर. A load on a vehicle is 5000 kilogram. Find the horsepower required to move the vehicle if mu is equal to 0.2. म्हणजे या ठिकाणी गाडीचा वेग दिलेला आहे 50 किलोमीटर प्रति तास. मित्र हो, इथे वेग दिलेला आहे म्हणजे अंतर आणि वेळ या दोन गोष्टींची सांगड आपल्याला घालता येईल. तर आपण पहिल्यांदा पदार्थाचं वजन हे 500 किलोग्रॅम आहे हे लक्षात घेऊ. म्हणजे प्रतिक्रियाकारक बल हे 5000 किलोग्रॅम आणि घर्षण गुणक म्यू हा 2 आहे. तर आवश्यक लागणारं बल पहिल्यांदा शोधू. तर ते म्यू बरोबर एफ भागिले आर या सूत्राने आपल्याला सहजपणे काढता येईल आणि ते 0.2 भागिले एफ भागिले 5000 म्हणजे एफ बरोबर 0.2 गुणिले 5000 म्हणजे 1000 इतकं लावलेलं बल असणार आहे. आता हा जो वेग दिलेला आहे 50 किलोमीटर प्रति तास आणि या हिशोबानं तुम्हाला सहजपणे लक्षात येतं आहे की विस्थापन 50 किलोमीटर म्हणजे त्याचं रूपांतर मीटरमध्ये केलं तर 50 गुणिले 1000 करावं लागेल आणि त्या हिशोबानं 50,000 मीटर एका तासामध्ये म्हणजे 1 तास म्हणजे किती सेकंद असतात तर 3600 सेकंद असतात. बऱ्याच वेळेला विद्यार्थी एका तासामध्ये 60 सेकंद लिहितो तर 60 मिनटं असतात आणि पुन्हा एका मिनटामध्ये 60 सेकंद असतात. या हिशोबानं एका तासामध्ये 3600 सेकंद असतात हे लक्षात घ्या. तर आता आपल्याकडे फोर्स आहे 1000 किलोग्रॅम, विस्थापन आहे 50,000 मीटर आणि वेळ आहे 3600 सेकंद. या हिशोबानं आपल्याला पहिल्यांदा कार्य आपण शोधून काढू. कार्यबरोबर बल गुणिले अंतर म्हणजे 1000 गुणिले 50,000 केलं तर हे 5वरती एकंदर 7 शून्य येतील म्हणजे थोडक्यात 10 कोटी किलोग्रॅम मीटर इतकं कार्य होणार आहे. आणि शक्ती जर काढायचा विचार केला तर आपल्याला कार्य भागिले वेळ म्हणजे शक्ती असतं. म्हणजे W/T चा जर विचार केला तर हा 50 कोटी भागिले 3600 आपलं उत्तर 13,888.88 किलोग्रॅम मीटर पर सेकंद इतकं येतं आहे. आता मित्रांनो, हॉर्स पॉवरमध्ये ही जर शक्ती काढायची झाली तर एका हॉर्स पॉवरमध्ये 75 किलोग्रॅम मीटर पर सेकंद असतो. त्यामुळे या आलेल्या किमतीला 75नं भागायला लागेल आणि 75नं भागलं तर उत्तर 185.185 येईल आणि ही हॉर्स पॉवर ही आपल्याला ही गाडी हलवण्यासाठी लागणार आहे. 9वा प्रश्न बघा. 9व्या प्रश्नामध्ये फाइंड आउट पॉवर लॉस्ट ड्यू टू फ्रिक्शन बाय प्लेनर अंडर द फॉलोइंग कंडिशन्स. मास ऑफ प्लेनर टेबल इज 3500 किलोग्रॅम. Rate of moment of table is 0.5 meter per second. Coefficient of friction between table and the way is 0.06. म्हणजे या ठिकाणी एक टेबल आहे. या टेबलचं जे काही त्याच्यावरती जे वस्तुमान आहे ते 3500 किलोग्रॅम आहे. तर आपण पहिल्यांदा हे वस्तुमान म्हणजे थोडक्यात प्रतिक्रियाकारक बल आहे आणि ते लिहून घेऊया. 3500 म्यू म्हणजे थोडक्यात घर्षण गुणक याच्यामध्ये 0.06 आहे आणि फोर्स आपल्याला शोधून काढायचं आहे. म्यू बरोबर F/R या सूत्रामध्ये 0.06 बरोबर F भागिले 3500 म्हणजे F बरोबर 0.06 गुणिले 3500 म्हणजे थोडक्यात 210 किलोग्रॅम इतकं बल लावावं लागेल. इथे आपल्याला रेट ऑफ मोमेंट ऑफ द टेबल दिलेलं आहे आणि इथे सहजपणे लक्षात येतं आहे
की विस्थापन 0.5 मीटर असेल, थोडक्यात तो वेग आहे आणि त्यामध्ये विस्थापन 0.5 मीटर हे केवळ एका सेकंदामध्ये होतं हे लक्षात येईल. मग आपल्याला विस्थापन, वेळ आणि बल माहिती असेल तर कार्य आणि शक्ती सहजपणे शोधता येईल. इथे कार्य पहिल्यांदा शोधूया. कार्य बरोबर लावलेलं बल गुणिले विस्थापन या हिशोबानं 210 गुणिले 0.5 म्हणजे 105 किलोग्रॅम मीटर इतकं कार्य होणार आहे. शक्ती शोधायची झाली तर शक्ती बरोबर कार्य भागिले वेळ, आणि इथे वेळ हा 1 सेकंदाचा असल्यामुळं आपल्याला शक्ती देखील 105 किलोग्रॅम मीटर पर सेकंद मिळणार आहे. एका हॉर्स पॉवरमध्ये 75 किलोग्रॅम मीटर पर सेकंद असतात, त्यामुळं आपल्याला या संख्येला 75 भागलं तर आपल्याला लागणारी शक्ती मिळेल आणि ही शक्ती 1.4 हॉर्स पॉवरची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये अ ट्रक हॅव्हिंग वेट 12,000 किलोग्रॅम इज मूव्हिंग ऑन अ रोड इफ द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड रोड सरफेस इज 0.3 कॅल्क्युलेट द फोर्स ऑफ फ्रिक्शन. इथं प्रश्न अत्यंत सोपा किंवा जगातला प्रश्न सगळ्यात सोपा म्हटला तरी चालेल, कारण इथे ट्रकचं वजन दिलेलं आहे, म्हणजे प्रतिक्रियाकारक बल हे आपल्याला सहजपणे लक्षात येते. 12,000 किलोग्रॅमचं आहे. इथे घर्षण गुणक 0.3 दिलेला आहे आणि त्या हिशोबानं आपल्याला F/R म्हणजे म्यू बरोबर F/R हे सहजपणे सूत्र वापरता येईल. आणि या सूत्रामध्ये किमती टाकल्या तर 0.3 बरोबर F/12,000 असं आपल्याला लिहिता येईल. म्हणजे Fची किंमत 0.3 गुणिले 12,000 आणि ही किंमत अंतिमतः 3,600 येईल आणि ही किंमत किलोग्रॅममध्ये असणार आहे. तर यामध्ये ट्रक हलवण्यासाठी किंवा याच्यामध्ये लागणारा फोर्स जो आहे तो 3,600 किलोग्रॅमचा असणार आहे. तर अशा पद्धतीनं प्रश्न ए आपण बघितलेला आहे. या भारत स्किलच्या पुस्तकामध्ये प्रश्न बी देखील आहे आणि तो आपल्याला सोडवायचा आहे. सी देखील आहे. तर ते दोन्ही प्रश्न आपण पुढच्या क्लासला सोडवूया. जर यामध्ये काही शंका असेल तर संपर्क साधा. धन्यवाद.